आम्ही सर्व मैत्रिणी, ज्येष्ठ नागरिक मैत्रिणींनी शेगावला जायचं ठरवलं आणि आम्ही आता निघालो आहोत. त्याच्या आधी आम्ही हा जो ड्रेस कोड तयार केला होता त्याचा फोटो टाकला आहे आणि आता आम्ही प्रवासाला निघालो आहे. प्रवासाची गडबड सुरू आहे. स्टेशनवर जायची लगबग सुरू झाली आहे. आमच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही 14 जणी नुसता गोंधळ चालला आहे. गाडी रिक्षा बोलवायची का कॅब बोलवायची असं चाललं होतं आणि शेवटी आम्हाला कॅब रिक्षा असं मिळून आम्ही स्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर अर्थातच खूप गर्दी होतीच. आम्ही तिथे वेटिंगला बसलो जरा वेळ गाडी यायचं दाखव आणि मग आम्ही गाडी आल्यानंतर गाडीत बसलो आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी शेगावला पोहोचलो. शेगावला जायचा प्लॅन आमचा 2 महिने आधीच सुरू झालेला होता. शेगावला पोहोचलो आणि तिथं गेल्यानंतर मग मात्र आम्हाला रूम मिळवण्यासाठी खूपच वेळ थांबावं लागलं. आम्ही 10:30ला पोचलेलो, 5:30ला आम्हाला रूम मिळाली. मग आम्हाला दर्शनाला जायची गडबड सुरू झाली होती. रूम तर मिळाली. आम्ही कसंबसं भराभरा आवरलं. या आमच्या रूम आहेत आणि आम्ही भराभरा आवरलं आणि मग मुख्य मंदिरात दर्शनाला जायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही एक ड्रेस कोडच ठरवलेला होता. पांढरी साडी आणि लाल ब्लाऊज असं आम्ही सगळ्यांनी घातलं. बसची वाट पाहत होतो. तोपर्यंत आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याची आस्वाद घेत होतो. खूपच छान असं त्या भक्त निवासमध्ये स्वच्छता, अतिशय स्वच्छता आणि कमळं फुललेली त्या तळ्यात, असं काही छान असं मनाला मोहरून टाकणारी अशी काही तिथे निसर्ग सौंदर्य आम्हाला बघायला मिळालं. आजूबाजूला हिरवगार असं छान सृष्टी आणि त्या हिरवगार याच्यात आमची मनंही खूप अतिशय प्रसन्न होऊन आम्ही फोटो काढत होतो, मज्जा करत होतो. आणि मग आमची बस आली. बसला जायच्या वेळेला समोरच भक्तनिवास जिथे आम्ही उतरलो होतो तिथे समोर घोडागाड्या उभ्या होत्या. खूप मजा वाटली आणि लहानपणाची आठवण आली. लहानपणी आम्ही घोडागाडीत बसूनच नेहमी गावात फिरत असायचो. पण आता मात्र रिक्षाशिवाय पर्याय नाही. मंदिरात गेलो, दर्शनाला खूप गर्दी होती. त्या गर्दीत आम्ही उभं राहिलो. जवळजवळ 1-1.5 तासांनी आमचं दर्शन झालं. मग प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली मंदिराला प्रदक्षिणा घालता घालता कोणाला देणगी द्यायची होती त्या तिथं जाऊन देणगी देत होत्या. आम्हीसुद्धा नंतर जाऊन दिली. आधी प्रदक्षिणा पूर्ण केली. दर्शन इतकं छान झालं आणि मन अगदी भरून आलं. महाराजांचा फोटो पाहून आणि महाराजांकडे पाहिल्यावर मन अगदी भरून आलं. प्रदक्षिणा घालत होतो, रांगेत उभं होतो, पण कुठेही काही आम्हाला थकवा जाणवला नाही. कारण मनाची उभारी इतकी छान झालेली होती की आम्हाला काही शरीराच्या काही वेदनाच जाणवत नव्हत्या. पाय दुखत होते पण तरीही आम्हाला असं काही वाटत नव्हतं की थांबावं कुठे म्हणून. नंतर दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही मग घरी आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे 4 धाम म्हणून शेगावला आपल्याला महाराजांच्या चमत्काराचे जी ठिकाणं आहेत ती दाखवतात. हे महाराजांचा फोटो आहे हा. आणि जिथे महाराज अन्न उघड्यावर बसून खात होते, जेव्हा पहिल्यांदी त्या बंकटलाल पातुरकरांच्या वाड्यासमोर हे जे झाड आहे या झाडाखाली बसून ते खात होते. नंतर हा जो हे चित्र आहे हे ते ब्रह्मगिरी महाराजांचं गर्वहरण केलं आणि महाराजांचा पलंग जळाला नाही, ते एक चमत्काराचं तिथे मंदिर आहे. आणि ते पाहिल्यानंतर महाराजांविषयीचं अजूनच प्रेम आमचं वाढलं. ह्या पातुरकरांचा वाडा आहे आणि या पातुरकरांनाच पहिल्यांदी महाराज दिसले होते बालवयात. आणि मग नंतर मग ते बंकटलालच्या घरी गेले. हा बंकटलालच्या घरचा रस्ता आहे. तिथे आता त्याचे वंशज राहत आहेत बंकटलालचे, पण अजूनही तिथे त्यांनी पावित्र्य राखलेलं आहे. त्यांच्या घरात महाराजांचे मोठे मोठे फोटो आहेत आणि खूप छान वाटलं तिथे सुद्धा गेल्यानंतर. आजूबाजूचं सगळं दृश्य पाहून आम्हाला खूपच मनाला शांतता वाटली. दर्शन अगदी डोळे भरून घेत होतो आम्ही प्रत्येक ठिकाणी महाराजांचं आणि मन आमचं असं तृप्त होऊन जात होतं.
नंतर आम्ही भक्तनिवासमध्ये पुन्हा संध्याकाळी आलो, जिथं उतरलो होतो तिथं विठोबाची मोठी अशी मूर्ती आहे. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, असा हा जो गोपाळांना कडेवर खांद्यावर घेऊन उभा आहे विठोबा, असा मोठा तिथे विठोबाची ती मूर्ती पाहून तर खूपच छान वाटलं. तिथे आम्ही बऱ्याच जणांनी फोटो काढले, खूप मज्जा केली. फोटो काढत असताना सुद्धा मजा चालली होती एकमेकीची आमच्या. आणि असा हा फोटो आम्ही नंतर तिथे एक रील बनवलं, मी कशाला आरशात पाहू ग, असं म्हणून आम्ही अगदी छान असं एक छोटासा रील बनवला. सगळ्या जणी मनाने तरुण झालेल्या, ज्येष्ठ नागरिक पण मनाने तरुण झालेल्या, त्यामुळे अगदी आनंदाने आम्ही तो रील केला आणि खूप आम्हाला छान वाटत होतं. नंतर आनंद सागरही दुसऱ्या दिवशी आम्ही बघायला गेलो. आनंद सागरमधील काही क्षणचित्रे. नंतर पुन्हा भक्तनिवासमध्ये आल्यानंतर तिथे पुन्हा आम्ही काही फोटो काढले, काही खाण्यापिण्याचं आमचं चालूच होतं. पुन्हा महाराजांचं व्यवस्थित दर्शन घेतलं. जेवणाच्या तिथेसुद्धा महाराजांचा असा मोठा फोटो होता आणि त्या फोटोचं दर्शन घेत मोठ्या भक्तनिवासाच्या त्या प्रसादालयात आम्ही प्रसाद घेतला आणि आम्हाला खूपच मनाला असं प्रसन्न वाटलं, मन शांत झालं आमचं. आणि मग आम्ही पुन्हा फोटो सेशन सुरू केलं. पुन्हा विठोबाच्या तिथे आलो, तिथे आमचं फोटो काढणं चालूच होतं. आणि मग आता त्या दिवशीची संध्याकाळ उजाडली की आम्हाला रात्री 10ची गाडी होती, 10:30ची. आम्ही आपलं 5 वाजताच रूम सोडलेली. पुन्हा आम्ही त्या वेटिंग रूममध्येच भक्तनिवासच्या वेटिंग रूममध्ये बसलो होतो आणि आमच्या प्रवासाची निरोपाची तयारी चाललेली होती, परतीच्या प्रवासाची. आणि मग आम्ही तो परतीचा प्रवास सुरू केला. तो त्याच्या आधी जड मनाने आम्ही त्या भक्तनिवास आणि महाराजांच्या त्या सगळ्या वास्तव्य जिथे होतं महाराजांचं, त्याचा जड मनाने निरोप घेतला. असे हा सहलीचा अविस्मरणीय अनुभव. टाटा बाय बाय करत जड मनाने निरोप घेत आम्ही पुन्हा आमच्या स्वस्थानी यायला निघालो गाडीनी. आणि रिक्षा बोलवा, हे बोलवा, पुन्हा ते आपलं व्यवहाराचं सुरू झालं. आणि 2 दिवस आमचे कुठे गेले आम्हाला काही कळलं नाही. खूप छान वाटलं.